12वीचे पेपर झाल्याच्या नंतर बाकीचे पोरं सीईटीचे क्लास लावतात आणि मी माझ्या भावासोबत असं उन्हात आणायचं कामाला जातो. तर नमस्कार मित्रांनो, मी हिमांशु. आज मी चाललो होतो माझ्या भावासोबत माणिक दौंडीला कॅमेऱ्याच्या कामाला. मला घरचे सांगत होते की 12वीचा अभ्यास कर, ब्लॉग बंद कर, पण मी ब्लॉग तर बंद केले पण अभ्यास काही केला नाही. आणि अभ्यास न करता पण मला पेपर लय सोपे गेलेत, कारण की मी कॉप्याच तेवढ्या केल्यात. आता मी 5 महिन्यानंतर ब्लॉग टाकतोय आणि पहिलाच ब्लॉग मी माझ्या भावासोबत जाताना टाकतोय. तर माणिक दौंडीतून जाताना आम्हाला उभं राहिलेले दिसले. आम्हाला वाटलं यांचं काहीतरी गाडी खराब झाली असेल, पण यांचं तर पेट्रोल संपलं होतं आणि पेट्रोल पण नेमकं घाटातच संपलं होतं. तर कुणीच थांबत नव्हतं. आम्ही त्यांना थांबलो आणि म्हणलो तुमच्या हाताने जेवढं पेट्रोल घ्यायचं तेवढं घ्या. पेट्रोल घेतल्याच्या नंतर ते आम्हाला पैसे देत होते. आम्ही त्यांना म्हणलं पैसे नका देऊ, पण तुम्ही पण अशीच कोणाला तरी पेट्रोलची मदत करा. माणसाने कधी कधी अशी माणुसकी दाखवली पाहिजे. माणिक दौंडीच्या थोडं पुढे एक पॉकलेट मशीन होतं आणि त्याच्यात कॅमेरा बसायला आपल्याला जायचं होतं. आम्ही तिथे पोहोचल्याच्या नंतर लगेच त्या ऑपरेटरला आम्ही सांगितलं का मशीन वर घे आणि लगेच आम्ही कॅमेऱ्याचं काम सुरू केलं. त्यांची कॅमेऱ्याची वायर खराब झाली, त्याच्यामुळे आम्ही लवकर त्यांची कॅमेऱ्याची वायर बदलून दिली आणि कॅमेऱ्याची वायर काम करते का नाही ते चेक करून आम्ही लगेच निघलो होतो पाथर्डीकडे. आता जाता जाता तेवढं लाईक आणि फॉलो करून जा, कारण की इथून पुढे आपले ब्लॉग कायम येणार आहेत.